हॅलो हाय नमस्कार, मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आमच्या बाळाला जन्माला येऊन 5 दिवस पूर्ण झालेत। सो आज त्याची 5वीची पूजा करणार आहेत। इकडे सर्वजण त्याच तयारीला लागले आहेत। 5वीच्या पूजेच्या तयारीला काय काय लागतं ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओत कळेलच। जेव्हा आपल्याला एखादं काम सतत करावं लागतं तेव्हा आपण म्हणत असतो की हे तर काय माझ्या 5वीलाच पूजलेलं आहे। ती 5वीची पूजा म्हणजेच सटवाई पूजन असतं आणि ती पूजा का करत असतात त्याचं कारण म्हणजे आज 5व्या दिवशी सटवाई माता ही कोणत्याही रूपात येऊन बाळाचं भविष्य लिहून जात असते। म्हणून इकडे ह्या पूजेला कोरा कागद किंवा कोरी वही घेतली जाते। आम्ही तो कोरा कागद आणि पेन घेऊन घेतला आहे। आणि कधी कधी बाळ झोपेत रडत असतं, कधी हसत असतं, तर त्याचं कारण असं म्हटलं जातं की सटवाई माता त्या बाळाला हसवत असते आणि रडवत असते। आता पूजेची मांडणी करून झाली आहे। इकडे एका ताटात 5 कणकेचे दिवे घेतलेत, 5 छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी घेऊन त्यावर मेथीची भाजी, डाळीचे फुनके ठेवलेत, परत गोड म्हणून खीर आणि काजू कतली आहे, 5 फळं आहेत आणि एका पाटावर 5 विड्याची पानं ठेवून घेतले, त्याच्या बाजूला कोरा कागद ठेवला आहे। परत साईडच्या पाटावर बाळाचं एक कोरं वस्त्र ठेवून घुटीचा सामान आहे, बाळघुटी, परत सटवाई ठेवली आहे आणि ओटीचं सामान आहे। अशा प्रकारे पूजेची मांडणी केलेली आहे आणि मी वर बसून पूजा करते कारण मला वाकताना थोडा त्रास होत होता, म्हणून मी वर बसून पूजा केली। आणि असं म्हटलं जातं की ह्या 5वीच्या पूजेचा जो दिवा असतो तो बाळाला दाखवत नाही, म्हणून मी बाळाला ओढणीखाली झाकून घेतलं आहे। आणि अजून एक, ह्या पूजेमध्ये जो दिवा लावला जातो त्याच्यावर एक वाटी धरली जाते आणि त्या वाटीवर एक काजळ बनवलं जातं आणि ते काजळ बाळाला लावलं जातं जेणेकरून बाळाला कोणाचीच नजर लागत नाही। अशा प्रकारे आम्ही 5वीची पूजा करून घेतली। मला जसा जमला तसा मी हा छोटासा व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।